वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये सासरा आणि दीर या दोघांना सुद्धा आता अटक झाली आहे। पहाटेच्या वेळेला ही कारवाई करण्यात आलेली आहे। पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलिसांनी पहाटे ही कारवाई केलेली आहे। सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला पोलिसांनी अटक केलेली आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणासंदर्भातली महत्त्वाची बातमी जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार होते, दोघेही फरार होते। काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी थेट कारवाईचा इशारा दिलेला होता आणि त्याच्यानंतर आता आज पहाटे या दोघांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। रणजित जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। रणजित, पोलिसांकडून काय माहिती मिळतेय? या दोघांना अटक झाली आहे की या दोघांनी सरेंडर केलेलं आहे? वृषाली, अतिशय निर्लज्जतेचा कळस गाठणारी ही घटना जी आहे ती पिंपरी चिंचवड पुणे शहरातली जी आहे ती घडली होती। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे जे आहेत ते गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते। काल मात्र सायंकाळच्या सुमारास हे दोघेही एका हॉटेलच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाले। तळेगाव मधील तांबडा पांढरा रस्ता या हॉटेलच्या सीसीटीव्ही मध्ये हे जे आहे ते कैद झाले। यामध्ये राजेंद्र हगवणे आणि त्याचे मित्र जे आहेत ते त्या ठिकाणी बसलेले आपल्याला एकूण पाहायला मिळतात। मात्र त्यामध्ये दुसरं पाहिलं तर सुशील हगवणे जो आहे तो पुढच्या दिशेने जो आहे तो त्या ठिकाणी वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळत होता। मात्र त्या ज्या सीसीटीव्ही मध्ये आपण पाहतो त्या ठिकाणी राजेंद्र हगवणे असेल किंवा राजेंद्र हगवणेचे 2 ते 3 मित्र जे आहेत ते त्या ठिकाणी जेवणासाठी थांबले होते। ही घटना घडतात ही घटना पिंपरी चिंचवड पोलिसांना समजतात। पोलिसांनी त्यांना जे आहे ते त्या ठिकाणी रात्रीच्या सुमारास त्या सीसीटीव्हीच्या आधारे स्पॉट करत जे आहे ते त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। मात्र अद्यापही पिंपरी चिंचवड पोलिसांकडून या घटनेची कुठलीही जी माहिती जी आहे ती अधिकृत या ठिकाणी देण्यात आलेली नाही। मात्र काही वेळातच पिंपरी चिंचवड पोलीस जे आहे त्याला ताब्यात घेतला का तो स्वतःहून त्या ठिकाणी हजर झाला या संदर्भात माहिती जी आहे ती देतील। नक्कीच धन्यवाद रणजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।